सूरज चव्हाणला आली घरच्यांची आठवण. आई वडिलांविषयी बोलताना झाले अश्रू अनावर. नमस्कार मित्रांनो, बीबी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर मनाचा माणूस म्हणजे सूरज चव्हाण. त्याला बाहेर लोकांची देखील प्रचंड पसंती मिळत आहे. ना कुठला खोटा दिखावा, ना कुठली खोटी भांडणं, ना प्रेम प्रकरण. एकदम रिअल असा माणूस म्हणजे सूरज चव्हाण. त्याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी एक छोटंसं आवाहन आहे, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नुकतेच बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण निक्की, जान्हवी आणि घनश्याम यांच्याशी गप्पा मारताना दिसला. तिथेच तो त्याला त्याच्या आई आप्पांची खूप जास्त आठवण येते असे सांगत होता. तसेच तो खूप साधी आणि सिंपल लाईफ जगला आहे. तसेच त्याने त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट केलेले आहेत. खूप स्ट्रगल केल्यानंतर रील्सद्वारे तो व्हायरल झाला, पण त्याआधीची त्याची लाईफ खूप हालाकीची गेली. त्याबद्दलच सांगताना सूरज प्रचंड भावुक झाला. आणि तुम्हा सर्वांना हे ऐकून खूप दुःख होईल की त्याचे आई वडील आता या जगात नाहीत. त्याला फक्त 3-4 बहिणी आहेत ज्यांच्या सोबत तो राहतो. तर सूरज चव्हाण सांगत होता की मला माझ्या वडिलांची, माझ्या आप्पांची खूप आठवण येते. आईची लोरी, आईचं मला थोपटून झोपवणं खूप आठवतं. खूप त्रास होतो. मी खूप स्ट्रगल केलंय आणि मी जसा होतो तसाच राहिलोय. आई वडिलांनी नेहमी मला हेच शिकवलं की नेहमी आयुष्यामध्ये खरा राहा, साधा राहा, सिंपल राहा. कधीही कुणाला फसवू नको, कुणाला धोका देऊ नको. त्याचे आई वडील त्याच्यासोबत नसल्याचे त्याला खूप दुःख आहे आणि तीच एक खंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये, असं देखील सूरज म्हणाला. दरम्यान प्रेक्षकांनाही सूरज खूप खरा वाटतो आणि प्रेक्षकांची देखील त्याला प्रचंड साथ मिळत आहे. तर तुम्हाला सूरज चव्हाण विषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा आणि सूरज चव्हाणला वोट देऊन नक्कीच वाचवा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.